हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। मी इथे साबुदाणा घेतला आहे। 1 वाटी साबुदाणा घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा। साबुदाणा चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा, पूर्ण पांढरं पाणी यातलं काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आणि हा साबुदाणा रात्रभर भिजत घातला। झाकून ठेवायचा आणि रात्रभर भिजू द्यायचा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते तुम्हाला। साबुदाणा चांगला भिजून झाला होता। हे बघा, मी हातावर प्रेस करून दाखवलं तुम्हाला, तर लगेच पूर्णपणे हे झालं, असा पिठा झालंय त्याचं। आता या साबुदाण्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घ्यायचं आणि पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि ते या साबुदाण्यामध्ये मिक्स करून असा साबुदाणा 2 तास परत भिजत घालायचा गरम पाण्यामध्ये। त्यानंतर मी इथं कुकर घेतला आहे। कुकरमध्ये पाणी घातलंय 2 ग्लास आणि 3 बटाटे घेतले आहे मध्यम आकाराचे। हे बटाट्यांचं उकडून घेऊया आपण। कुकरला झाकण लावलं मी आणि 1-2 शिट्ट्या काढून घेतल्या। बटाटे व्यवस्थित शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता साईडला पाणी उकळलं होतं, ते पाणी मी साबुदाण्यामध्ये घातलं आणि 2 तास राहू दिलं। तोपर्यंत आपले रोजचे काम आहेत सकाळचे, ते आवरून घेतले आणि त्यानंतर ही क्लिप तुम्हाला आता दाखवत आहे। बटाटे उकळून झाले होते, बटाट्याची साल काढून घेतली मी आणि खिसणीवर बटाटे खिसून घेऊया। सावकाश किसून घ्यायचे बटाटे। बटाटे किसून घेतल्यामुळे साबुदाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव होतात। बटाटे किसून झाले होते, साईडला ठेवले। नंतर हा साबुदाणा मी मिक्सरच्या 2 नंबरच्या भांड्यात घातला आणि पाणी न घालवता मिक्सरमध्ये चालू बंद करत थोडासा फिरवून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे अजिबात पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पातळ होईल आपलं बॅटर। असं करत करत मी थोडा थोडा करून सर्व साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घेतला। त्यानंतर यामध्ये घातला आहे चवीपुरतं तिखट आणि चवीपुरतं मीठ। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात असेल तर जिरे सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता तुम्ही, पण आमच्याकडे जिरे वापरत नाही उपवासाला। चांगलं एकजीव करून घ्यायचं। आपण या रेसिपीला साबुदाण्याचे वडे किंवा साबुदाण्याचे चिप्स सुद्धा म्हणू शकतो। मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे, किंवा मग उपवासासाठी तर आहेच। थोडंसं चव बघितली मी, मला मीठ कमी वाटलं, मग त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं मीठ ऍड केलं। चांगलं एकजीव करून घेतलं। त्यानंतर दुधाची कॅरी बॅग घेतली आणि तिचा कोपरा कट करून घेतला। त्यानंतर एका ग्लासामध्ये कॅरी बॅग ठेवली अशा प्रकारे आणि यामध्ये तयार केलेलं बॅटर भरून घ्यायचं। थोडंसंच भरायचं, खूप काठोकाठ वगैरे नाही भरायचं, म्हणजे आपल्याला जे वडे घालायचे आहेत ते व्यवस्थित घालता येतात। थोडंसं बॅटर तयार केलेलं मी यामध्ये घालून घेतलं आणि चमच्याने याला प्रेस करून घ्यायचं मध्ये। हे बघा, असं चमच्याने हलकंसं प्रेस करून घेतलं म्हणजे हवा निघून जाते आणि आपल्याला जे वडे घालायचे आहेत किंवा साबुदाण्याचे चिप्स टाकायचे आहेत ते व्यवस्थित तयार होतात। हे बघा, असं कोपऱ्यातनं बाहेर काढायचं, किंवा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही याची जी पायपिंग बॅग असते ती सुद्धा वापरू शकता, तेलाची बॅग सुद्धा वापरू शकता। हे बघा, ही जी होल आहेत ती व्यवस्थित झाला आहे। आपल्याला जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत तेवढं आहे। त्यानंतर मी इथे एक प्लॅस्टिक आथरून घेतलं आमच्या गॅलरीमध्ये उन्हामध्ये आणि त्यावर हे वडे घालून घेत आहे। खूप सोप्या पद्धतीने वडे तयार करता येतात। हे बघा, तुम्ही बघू शकता, इथं बरेचसे वडे घालून घेतले मी। अशा प्रकारे सर्व वडे घालून घेतले उन्हामध्ये आणि त्यानंतर हे वडे सुकायला ठेवले आहेत। हे बघा, वडे पूर्ण तयार करून झाले होते। त्याचे याच बॅटरचे मी इथं 2 चकल्या केलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते। तुम्ही अशा प्रकारे चकल्या सुद्धा तयार करू शकतात। ते कॅरी बॅगनीच घातलेल्या आहेत या चकल्या।
त्यानंतर 3 दिवस मी व्यवस्थित हे वडे सुकवून घेतले आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे। साईडला मी साबुदाण्याचे चिप्स आणि चकल्यासुद्धा केलेल्या आहेत, त्याचीसुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहेत, नक्की विजिट करा। हे बघा, हे आतून वडे असे पोकळ होतात वाळल्यानंतर। त्यानंतर मी तेल गरम केलं आणि थोडेसे वडे तुम्हाला तळून दाखवते। खूप छान खमंग खुसखुशीत वडे तयार होतात। हे मस्त असे वडे तयार करून घेतले आणि त्यानंतर वडे हे आपण उपवासासाठी वापरू शकतो, टिफिनला सुद्धा चालतात, कारण हे नरम पडत नाही। खूप छान चवदारसे तयार झालेले आहेत। थोडंसं तेल निथरून घ्यायचं, जे यात ऑइली राहत नाही। टिश्यू पेपरवर टाकल्यानंतर मस्त असे वडे तयार होतात। हे बघा, आपले वडे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।